अकोले तालुक्यातील अहिल्यानगर जिल्ह्याच्या कळसुबाई पर्वतरांगांमध्ये वसलेल्या अकोले विधानसभा मतदारसंघातील विविध भागांमध्ये बोगस सेतू कार्यालयांचा सुळसुळाट झाला आहे। या कार्यालयांच्या कार्यप्रणालीमुळे हजारो सामान्य नागरिक आर्थिक शोषणाचा सामना करत आहेत। रेशन कार्ड, शेतकरी योजना आणि इतर सरकारी कागदपत्रांसाठी हे बोगस कार्यालये नागरिकांकडून 5 ते 10 हजार रुपये मागतात। हा प्रकार महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांच्या संगनमताने आणि त्यांच्या दुर्लक्षपणामुळे वाढत आहे। आता एक गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे, महसूल विभाग कधी या बोगस सेतू कार्यालयांवर कारवाई करणार? बोगस सेतू कार्यालयांचा वाढता प्रभाव अकोले शहरातील तहसील कार्यालयासमोर आणि ग्रामीण भागांमध्ये अनेक ठिकाणी बोगस सेतू कार्यालयांचा सुळसुळाट झाला आहे। या कार्यालयांचे मुख्य उद्दिष्ट सरकारी सेवांचा लाभ मिळवण्यासाठी नागरिकांना एका ठिकाणी आणून त्यांच्याकडून अत्याधिक शुल्क उचलणे आहे। अनेक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार यामध्ये रेशन कार्ड, शेतकरी योजनांचा लाभ, विविध सरकारी अनुदानांसाठी 5 ते 10 हजार रुपयांची मागणी केली जात आहे। अधिकाऱ्यांचे, एजंटांचे परस्पर संबंध असल्याने ही लूट चालू आहे। तहसील कार्यालयात कारवाईची कमी। अकोले तालुक्यातील कर्तव्यदक्ष तहसीलदार मोरे यांनी बोगस सेतू कार्यालयांवर धाड टाकली असली तरी या कार्यालयांवर कारवाई करण्यास कोणी तयार नाही। अकोलेच्या तहसील कार्यालयाच्या आवारात अनेक बोगस कार्यालये सुरू आहेत आणि त्या कार्यालयांकडून नागरिकांची लूट चालू आहे। महत्त्वाचं म्हणजे अधिकाऱ्यांना याची माहिती असताना ते कारवाई करण्यास मागे हटत आहेत। काही अधिकारी तर नागरिकांना थेट बोगस कार्यालयांकडे पाठवतात, त्यामुळे लोकांना अवैध शुल्क भरावं लागतं। बनावट कागदपत्रांचा वापर, तथापि या बोगस सेतू कार्यालयांमध्ये अवैध कारवाया सुरू आहेत। बनावट कागदपत्रांचा वापर केला जात आहे, ज्यामुळे सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी नागरिकांना त्रास होतो आहे। काही ठिकाणी बनावट शिक्क्यांचा वापर केला जात आहे। हे सर्व सुरू असताना महसूल विभागाने यावर कारवाई केली नाही तर भविष्यात नागरिकांचा विश्वास या विभागावरून उठू शकतो। महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ। संपादक आहेत विश्वासराव आरोटे। मोबाईल नंबर आहे 94 23 38 85 08। दुसरा मोबाईल नंबर 94 23 46 72 72। तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001। वेबसाईट आहे sgavkari.com। मेल आयडी आहे aklgavkari@gmail.com।